नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक खाली बसलेला असतो आणि मेघना पुढे पुढे येत असते. मेघना म्हणते की मी तुम्हाला नकोशी झाली आहे, तुम्ही मला सोडून जाणार होता, पण आता मीच तुम्हाला सोडून जाते आहे. असा दुष्ट आणि स्वार्थी नवरा नकोय मला. असा नको असलेला संसार करण्यापेक्षा मी एकटी स्वाभिमानाने जगेल. तर विनायक उठतो आणि म्हणतो की तू जग नाही तर मर, मला काहीच घेणं देणं नाही आहे. मला तुझ्याशी काही घेणं देणं आहे ना, घरच्यांशी ना आईबाबांशी. मोठी आई म्हणते की विनायक, अरे काय करतोयस तू? असं दुष्टपणाने वागून कोणाचंच भलं होत नाही. माझं ऐक, आज तुझा वाढदिवस आहे, चांगला दिवस आहे, सगळ्यांची माफी माग. या लोकांनी आमच्या मोठमोठ्या चुका पदरात घेतल्याय, तुझ्याही घेतील. अरे या सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत, प्लीज विनायक हा दुष्टपणा सोड, आपण सर्वजण पुन्हा आनंदात राहूयात. विनायक म्हणतो की मलाही आनंदात राहायचंय, पण तुमच्या सगळ्यांशिवाय. विनायक आदितीला म्हणतो की मला तुझी काहीही गरज नाही आहे, मला कोणी माझ्या आयुष्यात नको आहे आणि ना या घरात. सॉरी मित्रांनो, बट एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवर जितके व्ह्यूवर्स आहेत त्यापेक्षा सबस्क्रायबर हे खूपच कमी आहेत. सो प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा आपले व्हिडिओ हे रोज बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्लीज मित्रांनो, इग्नोर करू नका, प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. तर विनायक मोठ्या आईला म्हणतो की तूच फसवलंस ना मला, आता सगळ्यात पहिल्यांदा तुलाच घराच्या बाहेर काढतो. विनायक मोठ्या आईच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढत असतो. सर्वजण त्यांच्या मागे मागे बाहेर येतात. पल्लवी म्हणते की अहो दादा, काय चाललंय तुमचं हे? तुम्हाला जन्म देणारी आई आहे ही. 9 महिने स्वतःच्या पोटात वाढवलंय तिने तुम्हाला, तुमच्यासाठी कळा सोसल्यात तिने, आणि आज तिलाच घराच्या बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जराही लाज वाटत नाही? हे दोघं जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा विष घेणार होते आणि याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होती, आणि तुम्हीसुद्धा तिकडे फिरकले पण नाही. त्या दिवशी जर मी तिथे पोहोचले नसते तर आज दोघंही जिवंत नसते. खरंच एक नंबरचे स्वार्थी आणि नीच माणूस आहात तुम्ही. तर विनायक म्हणतो की हो आहेच मी, काय म्हणणं आहे तुझं? माझं तर फक्त स्वतःवर प्रेम आहे, यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला. आत्तापर्यंत माझ्यामध्ये जे जे कोणी आलं आहे ना, प्रत्येकाला संपवलं आहे मी, आणि आता तुझी बारी, खूप सहन केलं आहे तुला. असं म्हणून विनायक पल्लवीवर गन रोखतो. हे बघून सर्वजण खूप घाबरतात. शांतनू पल्लवीच्या समोर येऊन उभा राहतो. विनायक म्हणत असतो की एकेकाला सोडणार नाही मी आता, ही जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या एकट्याची आहे, कोणालाही बळकू देणार नाही. मोठी आई मध्ये येते आणि म्हणते की विनायक, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू ती गन खाली टाक आणि सगळ्यांची माफी माग. तर विनायक तिला म्हणतो की ए म्हातारे, गप्प बस. हा विनायक सूर्यवंशी कोणाची माफी मागत नसतो. आता याच्याच जोरावर सगळ्यांवर राज्य करणार मी. तुम्हाला फार पुळका ना एकमेकांचा, सांगा कोणापासून सुरुवात करू? विनायक असं म्हणत असतो तेवढ्यातच मोठी आई त्याच्या हातातून गन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. मोठी आई, शांतनू, पल्लवी, प्रभाकर सर सर्वजण विनायकच्या हातातून गन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यातच विनायकच्या हातातून ती गन निसटते आणि खाली पडते. मोठी आई ती गन उचलते तर इकडे प्रभाकर सर जोरात विनायकच्या कानाखाली ठेवून देतात. मोठी आई गन हातात घेते आणि हवेत गोळीबार करते. सर्वजण एका क्षणी शांत होतात. मोठी आई म्हणते की बस झालं विनायक तुझं, अरे खूप ऐकून घेतलं तुझं, तुला सुधारण्याच्या खूप संधी दिल्यात, पण तू तर सुधारतच नाहीये, तू तर त्या लायकीचाच राहिला नाहीयेस. तुला जन्माला घालून मी खूप मोठी चूक केली आहे विनायक, आणि आता तुला जिवंत ठेवण्याची दुसरी चूक मला करायची नाही आहे. असं म्हणून मोठी आई विनायकवरच बंदूक रोखते. विनायक मात्र आता प्रचंड घाबरलेला असतो. तर पल्लवी मोठ्या आईला समजावत असते की मोठी आई प्लीज असं करू नका. परंतु विनायकच्या मनात विचार चाललेला असतो की ही काय मारणार आहे मला. मोठी आई म्हणत असते की पल्लवी मला करू देत, आज मला माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करू देच. शांतनूसुद्धा सांगत असतो की मोठी आई प्लीज तू शांत हो. तर आदिती मॅम म्हणत असतात की वहिनी प्लीज ते पिस्तूल खाली टाका, माझी विनंती आहे तुम्हाला. पल्लवीसुद्धा सांगत असते की मोठी आई प्लीज ते पिस्तूल खाली घ्या, ऐका माझं. विनायकवर बंदूक रोखलेली असताना सुद्धा विनायक मोठमोठ्याने हसायला लागतो. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. विनायक म्हणतो की तू मला मारणार, हिंमत तरी आहे का तुझ्यात? आई, अगं मुलगा आहे मी तुझा, तू कशाला मारशील मला? हे बघ, मुलगा जरी कसाही वागला तरी आई त्याला माफच करते, तू माफच करणार आहेस मला. चल ती गन दे हातामध्ये आणि निघ इकडनं, सोडलं तुला. विनायक मोठमोठ्याने हसत असतो. मोठ्या आईचा मात्र अंत बघितलेला असतो. तर मोठ्या आईला पल्लवीचं बोलणं आठवत असतं की तुमचा मुलगा तुमचे संस्कार तंतोतंत पाळतोय,
आपण जे पेरतो तेच उगवतं असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही आहे. मोठ्या आईला तेही आठवत असतं. विनायक म्हटलेला असतो की आता एकच काम करायचं आणि शांतनूला संपवायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवून मोठी आई कसलाही विचार न करता विनायकवर गोळी झाडते. सर्वांना अतिशय मोठा धक्का बसलेला असतो. विनायक जमिनीवर कोसळलेला असतो. एका क्षणात सर्व सुन्न पडलेलं असतं. सर्वांनाही काय बोलावं आणि काय करावं काहीच सुचत नाही. तर मेघनाने खालीच बसून घेतलेलं असतं. मेघना तर एकदम अवाक झालेली असते. तर मोठी आई मोठमोठ्याने रडायला लागते. पल्लवी मोठ्या आईला सावरत असते. परंतु विनायकने मात्र प्राण सोडलेले असतात. मोठी आई विनायकच्या बॉडीकडे बघून म्हणत असते की का वागलास रे विनायक असं? तुला मी वारंवार सांगत होते की विनायक सुधार, पण तू नाही सुधारलास. मग माझ्यासमोर तर दुसरा पर्यायच राहिला नाही रे. हारली आहे आज विनायक मी. एक आई म्हणून सुद्धा हारली आहे मी. मोठे काका मोठ्या आईंजवळ येतात. ते देखील तिला आधार देत असतात. मोठी आई म्हणते की मी माय लेकराची ताटातूट केली ना, म्हणून मला आज शिक्षा भेटली. मी आयुष्यभर जे विष पेरलं ना, त्याचं हे फळ मिळालं मला. आदिती मॅम म्हणतात की वहिनी अहो का केलं असं? आपण विनायकला समजावलं असतं, नाही तर पोलिसात दिलं असतं. पण हे काय केलं अहो तुम्ही? मोठी आई म्हणते की हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आदिती. मी तुझ्या आणि शांतनूच्या आयुष्याची माती केली ग. लवी मोठ्या आईला म्हणत असते की मोठी आई अहो तुम्ही कायदा का हातात घेतला? आपण त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार होतो ना. हो मग का तुम्ही असं केलं? मोठी आई म्हणते की कारण मला कळून चुकलं की तो कधीच माझं ऐकणार नाही. आणि त्याला सुधारण्याची संधी देऊनसुद्धा तो सुधारला नाही. खरं तर त्याला सगळं कळून चुकलं होतं म्हणून मी हा निर्णय घेतला. मला माझ्या कृत्याचा अजिबातही पश्चाताप होत नाही आहे. मी पोलिसांना कळवलेलं आहे, येतील ते एवढ्यातच. सर्वांना खूपच टेन्शन आलेलं असतं. सर्वही रडत असतात. तेवढ्यात पोलिसांची गाडी येते. पोलीस खाली उतरतात. तेव्हा मोठी आई पोलिसांना सांगते मी विनायकचा खून केला आहे आणि माझ्या हातून गुन्हा झाला आहे आणि त्याची शिक्षा भोगायला सुद्धा मी तयार आहे. मोठे काका म्हणतात की मी देखील हिच्या इतकाच गुन्हेगार आहे, मला देखील अटक करा. पोलीस हवालदारांना सांगतात की यांना अटक करा. प्लीज इन्स्पेक्टर ऐका ना. परंतु इन्स्पेक्टर काही ऐकत नाही. मोठी आई पल्लवी आणि शांतनूला म्हणते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमच्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. तुम्ही दोघं आता सुखाने संसार करा. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. पोलीस मोठ्या आईला आणि मोठ्या काकांना तिथून घेऊन जातात. सर्वजण मागे रडत असतात. सर्वांना खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे घरातील सर्वजण उदास बसलेले असतात. सर्व लोक टेन्शनमध्ये असतात. घरातील वातावरण एकदम बिघडलेलं असतं. लवी सर्वांना बोलकं करण्याचा प्रयत्न करत असते. सर्वांना ती चहा देते, परंतु तिच्याशी कोणीही बोलत नाही. तितक्यातच मेघना तिथे येते. मेघनाने तिचं मंगळसूत्र काढलेलं असतं. तर सगळे मेघनाला बघून चकित होतात. मेघना म्हणते की पल्लवी माझं आत्तापर्यंतचं आयुष्य यांच्याभोवतीच पिंगा घालत होतं. हे जर नसले तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असंच वाटत होतं मला. पण त्या पलीकडे सुद्धा खूप मोठं आयुष्य याची जाणीव तू मला करून दिलीस. माझ्यातला स्वाभिमान जागा केलास. आता त्याच बळावर मी आयुष्याची एक नवीन सुरुवात करणार आहे. मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय ऐकून घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येतं. पल्लवी म्हणते की मेघनाताई तुम्ही खूप छान बातमी दिली. मला आज खूप आनंद होतोय आणि मला माहिती आहे कुठलंही काम असलं की तुम्ही ते उत्तम पार पाडता. एवढ्यातच पल्लवीला कोरड्या उलट्या होतात. पल्लवी बाथरूममध्ये जाते तर सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की हिला काय झालं अचानक. शांतनू म्हणतो की मी बघून येऊ का? तर प्रभाकर सर म्हणतात की त्या दोघी गेल्यात ना शांतनू, बघून येतील त्या. थोड्याच वेळात आदिती मॅम पल्लवीला घेऊन येतात. तर शांतनू म्हणतो की पल्लवी अगं काय झालंय तुला? तुला त्रास होता तर सांगायचंच ना मला. काय करूयात? डॉक्टरांना फोन करूयात का आपण? तर विभावरी म्हणते की अरे शांतनू तिला कोरड्या उलट्या होत आहेत. शांतनू म्हणतो की अगं पण तिला त्रास होत असेलच ना. सर्वजण मागून हसत असतात. आदिती मॅम म्हणतात की याला त्रास म्हणत नाही शांतनू. शांतनू म्हणतो की मग काय म्हणतात? आदिती मॅम म्हणतात की आता याला कसं सांगायचं? प्रभाकर सर म्हणतात की अरे शांतनू डॉक्टरवाल्याकडे नाही मिठाईवाल्याकडे जायचं आहे. सर्वजण हसायला लागतात. तेव्हा शांतनू म्हणतो की एक मिनिट, तुम्ही सर्वजण हसताय का? काय अगं पल्लवी तू सुद्धा हसतेस? तुला बरं वाटत नाही आहे ना? मी सगळ्यांना सिरियसली सांगतोय की आपण डॉक्टरांना फोन करूयात. तर आदिती मॅम म्हणतात की डॉक्टरांशी बोलणं झालंय शांतनू. पुढचे काही महिने आता काळजी घ्यायला हवी ना. आणि मग शांतनूला समजतं. शांतनू म्हणतो की म्हणजे मी आता? तर आदिती मॅम म्हणतात की तू आता बाबा होणार आहेस. हे ऐकून शांतनूला प्रचंड आनंद झालेला असतो. प्रभाकर सर म्हणतात की चिरंजीव अभिनंदन. प्रदीप देखील म्हणतो की अभिनंदन हो होणार आहे बाबा. तर गीता ज्योतीला म्हणत असते की ज्योती अगं तू आता आत्या होणार आहेस. दोघींनाही खूप आनंद झालेला असतो.
घरात एकदम आनंदाचं वातावरण असतं. शांतनूला तर इतका आनंद झालेला असतो की सर्वांसमोर तो पल्लवीला उचलूनच घेतो. शांतनू म्हणतो की 1 मिनिट तू खाली बस बरं. शांतनू पल्लवीला खुर्चीवर बसवतो, स्वतः खाली बसतो आणि म्हणतो की मला सांग तुला काय काय हवंय. डॉक्टरांना नक्की फोन केलाय नाही की मी जाऊ बोलवायला. तर विभावरी म्हणते की अरे केलाय मी फोन. शांतनू पल्लवीला म्हणतो की पल्लवी आता घरातली कामं अजिबात तू करायची नाही हां, आणि आता तुझी खूप काळजी घ्यायची. आता जर एखादं काम राहिलं तर राहून द्यायचं. तर प्रदीप म्हणतो की अहो होणारे बाबा जरा श्वास तरी घ्याल. ते आत्ताशी बातमी कळली तर एवढा काळजी करतो, पुढे किती काळजी घेणारेच. सर्वजण हसत असतात, आनंदी असतात. विभावरी म्हणते की शांतनू तर आता पल्लवीला जमिनीवर पायसुद्धा ठेवू देणार नाहीये. शांतनू पल्लवीला म्हणतो की नाही नाही आता तर काळजी घ्यावीच लागणार आहे. पल्लवीला तो म्हणतो की तू आमच्या सूर्यवंशी घरामध्ये आली आणि आमच्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलंय. तू खऱ्या अर्थाने या घराला घरपण दिलंयस आणि मला खात्री आहे की आपलं मूलसुद्धा तुझ्यासारखंच असेल, खंबीर, धाडसी आणि कुठल्याही संकटाला तोंड देणारं, आपल्या माणसांवरून जीव ओवाळून टाकणारं. आदिती मॅम म्हणतात की स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणारं, ठामपणे स्वतःच्या पायावर उभं राहणारं. भावरी म्हणते की स्वतःचे निर्णय स्वतः घेणारं. मेघना म्हणते की आपल्यासारखंच इतरांनाही जगण्याचं बळ देणारं. ज्योती म्हणते की कोणी कितीही राग केला, मनामध्ये कितीही जलसी ठेवली तरीही आपला माणूस म्हणून फक्त त्याच्यावर प्रेम करणारं. आणि प्रभाकर सर म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचं स्वाभिमान जपणारं. सर्वजण अतिशय खुश असतात. तर गीता म्हणते की आता ही हॅपी फॅमिली कॅमेरामध्ये कैद झालीच पाहिजे. सर्वजण अतिशय खुश असतात. सेल्फी घेण्यासाठी सगळे सोफ्यावर बसलेले असतात. पल्लवी आणि शांतनूचं मात्र इकडे प्रेमाचंच बोलणं सुरू असतं. तर आदिती मॅम म्हणतात की अरे शांतनू पल्लवी या ना इकडे. आणि मग पल्लवी आणि शांतनू सगळ्यांमध्ये फोटो काढण्यासाठी जातात. मग सर्वांचा एक सेल्फी क्लिक होतो. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे असं मी म्हणणार नाही, कारण आजची मालिका देखील इथेच संपतीये. मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण खूप मिस करताय ह्या मालिकेला आणि तुमच्या सर्वांची देखील खूप आवडती मालिका होती आणि ह्याच मालिकेच्या कमेंट थ्रू आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. पण काही प्रॉब्लेम नाही आहे. इथून पुढे आपण ठरलं तर मग या मालिकेच्या थ्रू कनेक्ट राहणार आहोत. ठरलं तर मग ही मालिकासुद्धा खूप सुंदर आहे मित्रांनो आणि उद्यापासून आपण त्या मालिकेच्या एंडला आपला कमेंट सेक्शन रीड करणार आहोत. आपल्या चॅनलवर अजूनही मालिका आहेत, तर स्वाभिमानसारखाच तुम्ही इतरही मालिकांना तितकाच रिस्पॉन्स द्यावा एवढीच इच्छा. तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, प्रीती बिद्रे, सानिका मादे, दीप्ती तलवार, लता पाचपुते, स्वप्नील धूम, गीता पाठणकर, सुनीता नालावडे, वैष्णवी दुधे, बीना परांजपे, संगीता भोपाटे, स्वामिनी काळे, साहिल शिंदे, संदीप पोलावर, कुमुद माकडे, भाग्यश्री चहारे, कुमुद माकडे, भाग्यश्री चहारे, सुमन जगताप, कोमल घाडगे, ऋतुजा पाटील, स्वप्नील काळे, ओंकार दुधवड, ऋतुजा पाटील, विधी एच, अपर्णा मायेकर, ज्योती पाटील, साहेबराव वानखेडे, योगिता खोट, मुकुंद कुलकर्णी, पूजा कांबळे, मेघना जे, लता गुरव, सुनीता शिरसाट, कैलास साळवे, कांता माने, विश्वा गेमिंग, वैशाली सपकाळ, मुकुंद कुलकर्णी, रमा वाडकर, नीता हजारे, रुपाली नाले, विद्या बागल, सुप्रिया खडके, योगिता, प्राजक्त कांबळी, अंजली, मधुकर मोत्राचे, दिव्या मगारे, रुपेश बुबारे, रुपेश बुरबुरे, सुमन खांडलकर, भाग्यी सावत, कविता, राजेंद्र महाबेरे, गजानन मोहिते, अंजली बार्शीकर, नारायण एल्गार आणि नैना एल्गार. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही खूप छान असा सपोर्ट केला आहे आणि यापुढेही कराल अशी अपेक्षा आहे. तर उद्यापासून ठरलं तर मग या मालिकेच्या एंडला आपण कमेंट सेक्शन घेणार आहोत आणि आज कमेंट केलेल्या दर्शकांची नावं आपण उद्याच्या ठरलं तर मग या एपिसोडमध्ये एंडला सांगणार आहोत. तर मित्रांनो असेच आमच्यावर प्रेम करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.